महत्वाची बातमी, शिंदे गटाचा पुण्यातील विधानसभेच्या 3 जागांवर दावा आहे। हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी जागेवर शिंदे गटाकडून दावा करण्यात आलाय। हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेनं आतापर्यंत 2 वेळा विजय मिळवलेला आहे। वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवलेली होती आणि या तिन्ही मतदारसंघासाठी आता शिवसेना आग्रही आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, पुणे शहरात एकूण 8 विधानसभेच्या जागा आहेत। मात्र या 8 जागांपैकी 3 जागांवरती शिंदे गटाच्या शिवसेनेने दावा केलेला आहे आणि या 3 जागा आम्हाला मिळाव्यात अशा पद्धतीचा प्रस्ताव हा पक्षश्रेष्ठींकडे मांडल्याची माहिती आपल्याला मिळते आणि एकूण या संपूर्ण महायुतीमध्ये शिंदे गटाला 3 जागा या पुणे शहरात दिल्या जातील का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। या 3 जागांमध्ये खडकवासला, हडपसर आणि वडगाव शिरी या 3 विधानसभा मतदारसंघांवरती शिंदे गटाने दावा केलेला आहे। या तिन्ही विधानसभा मतदारसंघात आमचं मोठं प्राबल्य आहे, वर्चस्व आहे अशा पद्धतीचा दावा हा शिंदे गटाकडून केला जात आहे। कारण यामागची जर पार्श्वभूमी बघितली तर हडपसर मधून सुद्धा शिवसेनेचे आमदार हे निवडून आले होते। महादेव बाबर हे सध्या माजी आमदार आहेत, ते या मतदारसंघात निवडून आले होते। तर वडगाव शिरीमधून सुनील टिंगरे जे आता विद्यमान अजित पवार गटाचे आमदार आहेत, ते मागील काही वर्षांपूर्वी शिवसेनेकडून निवडून आले होते। त्यामुळे या तिन्ही मतदारसंघात शिवसेनेचं मोठं वर्चस्व आहे। त्यामुळे 3 मतदारसंघ शिंदे गटाला मिळावेत अशा पद्धतीचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।